फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर। तर सेशनला सुरुवात करूया। त्याआधी जर आपले जे काही सेशन्स आहे, काही आधीचे जे डेट्स आहे ते त्याचे सेशन घेण्यात नाही आले काही कारणास्तव, तर आपण पुन्हा एकदा आता स्टार्ट करूया। तर आज आपण घेऊया 18 जूनच्या इम्पॉर्टंट न्यूज। तर त्यामध्ये फर्स्ट न्यूज आहे आपली, ओके, इंडियाने फर्स्ट मेडल जे आहे, म्हणजे त्यांचं फर्स्ट मेडल इंडियाने ब्रिक्स इथे ब्रिक्सच्या गेम्स मध्ये जे झालं रशियामध्ये काझान इथे, तर फर्स्ट मेडल हे इंडियाने जिंकलेलं आहे। तर बघूया कोणी जिंकलेलं आहे। इंडियाने फर्स्ट मेडल हे क्लेंच केलेलं आहे, जिंकलेलं आहे, जे ऑनगोइंग ब्रिक्स गेम्स चालू आहे रशियाच्या काझान इथे। ओके, तर त्यामध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये हे मेडल जिंकण्यात आलेलं आहे, तर वुमेन्स टेबल टेनिस टीम यांनी जिंकलेलं आहे। तर त्या टीम मध्ये कोण कोण होते, पोयमंटे बैसिया, मौमिता दत्ता आणि यासिनी शिवशंकर, तर यांनी ब्रॉन्झ मेडल हे जिंकलेलं आहे वुमेन्स टेबल टेनिस यामध्ये। ओके, तर जे इंडियन वुमेन्स टीम आहे टेबल टेनिसची टीम, त्यांनी सेमीफिनालेमध्ये चायनाने त्यांना पराभूत केलेला आहे इंडियाच्या वुमेन्स टीमला सेमीफिनालेमध्ये, आणि सेटल केलेला आहे ब्रॉन्झवर। ओके, तर यामुळे इंडिया जे आहे यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलेला आहे। तर यासिनी वोन इन फर्स्ट गेम बट रशिया गेम बॅक। तर यासिनीने फर्स्ट गेम जिंकला होता, पण चायनाने काय केलेलं आहे, स्ट्रॉंगली कमबॅक केलेलं आहे आणि विन केलेलं आहे। रिमेनिंग 3 रवर्स टू मेक द फिनाले। तर हे तर झालं आता वुमेन्स टेबल टेनिस टीम बद्दल। आता बघूया इंडियन मेन्स टीम बद्दल। तर त्यामध्ये अनिर्बन घोष, जीत चंद्रा आणि स्नेहित सूर्यवंशू, तर यांनी फिनिश्ड फिफ्थ आफ्टर सेक्युरिंग अ विन ओव्हर बहरैन इन देअर क्लासिफिकेशन मॅच। ओके, तर आता ब्रिक्स म्हणजे काय आहे, ब्रिक्स गेम्स म्हणजे काय आहे, तर ब्रिक्स गेम्स जे आहे ते इज अ इयरली मल्टी स्पोर्ट इव्हेंट आहे। मल्टी स्पोर्ट इव्हेंट आहे हा ब्रिक्स, आणि इयरली होत जातो, आणि ऑर्गनाइज कोण करतात, जे ब्रिक्सच्या कंट्रीज आहेत ते ऑर्गनाइज करतात। द इव्हेंट इज जनरली ऑर्गनाइज्ड बाय द कंट्री विच होल्ड द चेअरमॅनशिप ऑफ द ग्रुप इन द इयर। तर त्या वर्षीमध्ये जी कंट्री चेअरमॅनशिप होल्ड करत असते ती कंट्री जे ब्रिक गेम्स आहे ते ऑर्गनाइज करत असते त्या वर्षीचं। आता ब्रिक्स म्हणजे काय आहे, तर ब्रिक्स मध्ये कोणते मेंबर्स आहे, कोणते कंट्रीज मेंबर्स आहे ब्रिक्सच्या, तर ब्रिक्सचे काय आहे, एक इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे, ज्यामध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका, तर हे ब्रिक्सचे मेंबर कंट्रीज आहे। आणि 2024 ओके, 2024च्या आधी ब्रिक्सचे एवढ्याच कंट्रीज होत्या। ओके, तर जे ब्रिक्स वरनं तुम्ही एक ट्रिक बनवू शकता, म्हणजे ब्रिक्सच काय आहे, बी वरनं ब्राझील, आय वरनं रशिया, आर वरनं रशिया, आय वरनं इंडिया, सी चायना आणि एस साऊथ आफ्रिका। तर 2024च्या आधीपर्यंत एवढ्याच मेंबर कंट्रीज होत्या। 2024 मध्ये काय झालेलं आहे, त्यामध्ये आणखी कंट्रीज ऍड झालेले आहे, आणखी कंट्रीज काय मेंबर झालेले आहे ब्रिक्सच्या। तर त्या कोण आहेत, त्या आहे इराण, इजिप्त, इथिओपिया आणि युनायटेड अरब इमिरेट्स। सो आता ब्रिक्सचे जे मेंबर कंट्रीज आहे ते कोण कोण आहेत, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका, इराण, इजिप्त, इथिओपिया आणि द युनायटेड अरब इमिरेट्स। ओके, आणि हे होते ब्रिक्सचे गेम्स होते, ज्यामध्ये इंडियाने फर्स्ट मेडल क्लिंच केलेलं आहे, वुमेन्स टेबल टेनिस टीम यांनी ते क्लिंच केलेलं आहे, जिंकलेलं आहे, आणि ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे। ओके, नेक्स्ट बघूया आता। नेक्स्ट न्यूज आहे, तर महाराष्ट्राचे काय फार्मर, ओके, महाराष्ट्राचे एक फार्मर आणि ॲग्रो रेंजर्सचे फाउंडर, ज्यांचं नाव आहे सिद्धेश साकुरे, यांना काय करण्यात आलेलं आहे, लँड हिरो, ओके, लँड हिरो म्हणून नामांकित करण्यात आलेलं आहे। आणि नामांकन कोणी केलेलं आहे, हे द युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डिसर्टिफिकेशन यांनी, म्हणजे UNCCD यांनी हे नामांकन केलेलं आहे लँड हिरो म्हणून सिद्धेश
साकोरे यांचं. ते महाराष्ट्राचे आहे, फार्मर आहे आणि फाउंडर आहे ॲग्रो रेंजर्सचे. ओके, तर जे ओकेजन होतं ऑन द ओकेजन ऑफ वर्ल्ड डिसर्टिफिकेशन अँड ड्रॉप डे, तर वर्ल्ड डिसर्टिफिकेशन अँड ड्रॉप डे या दिनानिमित्त, या ओकेजन निमित्त हे जे आहे अनाउन्समेंट, किती 10 लँड हिरोजची अनाउन्समेंट जे आहे, नावाची अनाउन्समेंट करण्यात आलेली आहे. जो प्रोग्राम झालेला होता जर्मनी बून, ओके, जर्मनीच्या बून इथे या इथल्या प्रोग्राममध्ये 10 लँड हिरोजला तिथे त्यांचं नाव अनाउन्स करण्यात आलेलं आहे ॲज अ लँड हिरो म्हणून. आता बघूया आपण की वर्ल्ड डिसर्टिफिकेशन अँड ड्रॉप डे हा कधी सेलिब्रेट करण्यात येतो. तर हा सेलिब्रेट करण्यात येतो, इथेच बघूया, ओके, तर हा डे सेलिब्रेट करण्यात येतो वर्ल्ड डिसर्टिफिकेशन अँड ड्रॉप डे हा 17 जून, ओके, 17 जूनला सेलिब्रेट करण्यात येतो. आणि या वर्षीची थीम काय होती, थीम 2024 ची थीम होती युनायटेड फॉर लँड, अवर लिगसी, अवर फ्युचर. ओके, सो जो ओकेजन होता वर्ल्ड डिसर्टिफिकेशन अँड ड्रॉप डे हा सेलिब्रेट करण्यात येतो 17 जूनला. आणि त्या ओकेजनवर 10 लँड हिरोजचं अनाउन्समेंट करण्यात आलेलं आहे. अनाउन्समेंट केलेलं आहे युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डिसर्टिफिकेशन यांनी अनाउन्स केलेलं आहे. सोबतच या वर्षीची जी थीम आहे 2024 ची जी थीम आहे या डेची ती आहे युनायटेड फॉर लँड, अवर लिगेसी, अवर फ्युचर. ओके, तर हे तर झालं डे बद्दल. आता बघून घेऊया की कोणते कोणते जे लँड हिरोज आहेत 10 कोणाकोणाला करण्यात आलेलं आहे. तर सिद्धेश साकोरे व्यतिरिक्त आणखी लँड हिरोज जे आहे त्यांना अनाउन्स केलेलं आहे. तर ते कुठले कुठले आहे, ते आहे ब्राझील, कोस्टारिका, जर्मनी, माली, मोल्डोवा, मोरोक्को आणि द फिलिपिन्स, द US आणि झिम्बाब्वे. तर हे कंट्रीज आहे. या कंट्रीज मधले पण जे फार्मर्स आहे त्यांना सुद्धा 10 लँड हिरोज मध्ये ऍड करण्यात आलेलं आहे, अनाउन्समेंट करण्यात आलेलं आहे लँड हिरोज म्हणून सिद्धेश साकोरे यांच्यासोबतच. ओके, तर बिलॉंगिंग टू फार्मर फॅमिली जे सिद्धेश आहे ते फार्मर फॅमिलीशी बिलॉंग करतात. ते त्यांची फॅमिली जी आहे ती पूर्ण फार्मर्सची होती, म्हणजे त्यांचे जे बाबा, आजोबा, पंजोबा हे सगळे फार्मर्स होते. ओके, सिद्धेश साकोरे यांनी ग्रॅज्युएशन डिग्री मिळवलेली आहे आणि ती मिळवलेली आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये. तर हे तर झालं सिद्धेश साकोरे बद्दल. आता बघून घेऊया की लँड डिग्रेडेशन कसं, म्हणजे कशामुळे इफेक्ट करते. तर लँड डिग्रेडेशन हे अप टू 40% ऑफ द वर्ल्ड लँड आणि नियरली हाफ द वर्ल्ड पॉप्युलेशन आहे. ओके, तर लँड डिग्रेडेशन हे 40% वर्ल्ड लँड आणि नियरली हाफ द वर्ल्ड पॉप्युलेशनला काय करते, अफेक्ट करते. तर हे झालं लँड डिग्रेडेशन बद्दल. आणि ही न्यूज होती आपली वर्ल्ड डिसर्टिफिकेशन अँड ड्रॉप डे. या दिवशी युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डिसर्टिफिकेशन यांनी अनाउन्स केलेले आहे 10 लँड हिरोजचे नाव. त्यामध्ये महाराष्ट्राचे सिद्धेश साकोरे यांचं एक नाव आहे. ओके, नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट न्यूज आहे फर्स्ट एव्हर डायरेक्ट फ्लाईट ची लॉन्च करण्यात आलेली आहे. आणि ती लॉन्च कुठपासून कुठपर्यंत आहे, तर ती आहे इंडिया अँड कंबोडिया. ओके, ही आहे फर्स्ट एव्हर डायरेक्ट फ्लाईट इंडिया टू कंबोडिया. तर कोणी केलेली आहे लॉन्च ते बघून घेऊया. कंबोडियन डेप्युटी प्राईम मिनिस्टर जे आहे नेट सेवेव आणि ज्या अँबॅसिडर आहे इंडियन अँबॅसिडर टू द कंट्री देव्यानी खोब्रागडे यांनी लॉन्च केलेली आहे फर्स्ट एव्हर डायरेक्ट फ्लाईट जी राहणार आहे फोम फेन आणि न्यू दिल्ली. तर हा रूट राहणार आहे, ही स्टार्टिंग टू डेस्टिनेशन हे राहणार आहे फॉर्म फेन टू न्यू दिल्ली. ही फ्लाईट डायरेक्ट फ्लाईट राहणार आहे. तर ही जी फ्लाईट आहे 2 कॅपिटल्स मधली जी फ्लाईट आहे
ती एक कंबोडिया नॅशनल फ्लॅग कॅरियर आहे. कंबोडिया अंकोर एअर पासनं ती काय होणार आहे, ऑपरेट होणार आहे. किती, वीक मधून 4 वेळा. तर एका हफ्त्यामधून ती 4 वेळा ऑपरेट होणार आहे. तर या इनॉग्रेशन सेरेमनीमध्ये, जो इनॉग्रेशन सेरेमनी होता, जो लॉन्च सेरेमनी होता, त्यामध्ये जी ही लॉन्च झालेला आहे, त्यामुळे काय होणार आहे, जे ट्रॅव्हल आहे, ट्रॅव्हल फॉर टुरिस्ट, याला ईज मिळणार आहे. एक इझी होणार आहे ट्रॅव्हल करण्यासाठी टुरिस्टला. आणि आणखी जे 2 देशांमधले जे टाईज आहे ते पण काय होणार आहे, स्ट्रेंथन होणार आहे यामुळे. तर जे न्यू कनेक्शन आहे विल मेक द अंकोर आर्किओलॉजिकल पार्क. तर यामुळे काय होणार आहे, जे टुरिस्ट आहे, इंडियन टुरिस्ट जे तिथे जातात, तर तिथे कशासाठी जातात, जे अंकोर वट आणि प्रिय विहार टेम्पल आहे कंबोडियामध्ये, तर तिथे व्हिजिट देतात ॲज अ टुरिस्ट म्हणून इंडियन. तर त्याच्यासाठी पण काय होणार आहे, एक इझी होणार आहे. आणि सोबतच जे कंबोडियन पेशंट्स आहे, तर त्यांना मेडिकल ट्रीटमेंट इंडियामध्ये घेण्यासाठी पण एक चांगला ॲक्सेस मिळणार आहे, बेटर ॲक्सेस मिळणार आहे. ओके. तर ही जी फ्लाईट आहे, डायरेक्ट फर्स्ट एवर डायरेक्ट फ्लाईट आहे, इंडिया आणि कंबोडियामधली ही लॉन्च केलेली आहे कंबोडियन डेप्युटी प्राईम मिनिस्टर नेथ सॅमोंग यांनी. आणि जे इंडिया अँबॅसिडर टू कंट्री आहे देवयानी खोब्रागडे यांनी ती लॉन्च केलेली आहे. आणि कुठून कुठपर्यंत आहे ती आहे फ्यॉम फे टू न्यू दिल्ली पर्यंत. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे न्यूज की जे गौतम गंभीर आहे ते त्यांना कन्फर्मली काय करण्यात आलेलं आहे, ॲज अ हेड कोच बनवण्यात आलेलं आहे इंडियन मेन्स क्रिकेट टीमचं. तर आधी कोण होते बघूया आणि कोणाला त्यांनी रिप्लेस केलेलं आहे ते सुद्धा बघूया आपण. तर गौतम गंभीर हे कोण आहेत, फॉर्मर ओपनिंग बॅटर आहेत. फॉर्मर ओपनिंग बॅटर गौतम गंभीर यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे ॲज अ हेड कोच म्हणून इंडियन मेन्स क्रिकेट टीमचं. सो आधी जे आहे कोण होते, कोच कोण होते, इंडिया क्रिकेट टीमचे जे मेन्स क्रिकेट टीमचे आधी कोच होते राहुल द्रविड. ओके, हे राहुल द्रविड करंटली कोच आहेत. आणि आता जे चालू आहे T20 वर्ल्ड कप, त्यानंतर त्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो एक्सपायर होणार आहे आणि त्यानंतर गौतम गंभीर हे कोच करणार आहे मेन्स क्रिकेट टीमला. तर अप्रोच केलं गेलेलं होतं BCCIने गौतम गंभीरला अप्रोच केलेला आहे आणि गंभीर यांनी काय केलेलं आहे, ॲक्सेप्ट सुद्धा केलेलं आहे. ते जे त्यांचं जे अप्रोच होतं त्याला त्यांनी ॲक्सेप्ट सुद्धा केलेलं आहे. पण काही त्यांनी डिमांड्स ठेवलेल्या होत्या, पण त्या पण डिमांड्स BCCIने काय केलेल्या आहे, त्यांच्या ॲक्सेप्ट केलेल्या आहे आणि त्यानंतर त्यांना हेड कोच म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे. तर आता नेक्स्ट बघूया, वेन रवी शास्त्री वॉज द हेड कोच. जेव्हा रवी शास्त्री हे हेड कोच होते, विक्रम राठोर हॅज रिप्लेस्ड संजय बांगर ॲज द बॅटिंग कोच. तर विक्रम राठोर यांनी रिप्लेस करून हॅड रिप्लेस संजय बांगर ॲज द बॅटिंग कोच झालेले होते. तर पण राठोडनी काय केलेलं होतं, मॅनेज केलेलं होतं. त्यांनी जेव्हा द्रविड रिप्लेस झालेले होते शास्त्रींच्या जागेवर ॲज अ हेड कोच म्हणून, तर तेव्हा राठोडनी काय केलेलं होतं, मॅनेज केलेलं होतं की त्यांनी त्याच प्लेसवर त्याचा इन सपोर्ट स्टाफ, इवन त्या सपोर्ट स्टाफमध्ये त्यांनी राहण्याचं मॅनेज केलेलं होतं. नेक्स्ट, करंटली पारस मेम्ब्रे आणि टी दिलीप हे काय आहे, बॉलिंग आणि फिल्डिंग कोच आहे. म्हणजे पारस जे आहे ते बॉलिंग कोच आहे आणि टी दिलीप जे आहे ते फिल्डिंग कोच आहेत. तर जे गंभीरच्या मेंटरशिपमध्ये, जे गौतम गंभीर आहे त्यांच्या मेंटरशिपमध्ये आणि कोण कोण होते, KKR म्हणजे कोलकाता नाईट रायडर हे यांनी गंभीरच्या मेंटरशिपमध्ये काय केलेलं आहे, आता IPL जी झालेली आहे 2024ची IPL, त्याचं टायटल त्यांनी जिंकलेलं आहे. म्हणजे IPL 2024 हे कोलकाता नाईट रायडरनी गौतम गंभीरच्या मेंटरशिप खाली जिंकलेलं आहे. तर गंभीर हे एक पार्ट पण होते जे इंडियाची T20 वर्ल्ड कप होती 2007 आणि 2014 ODI वर्ल्ड कप जे झालेला तेव्हा जिंकलेली होती, टीम जिंकली होती, तेव्हा गौतम गंभीर जे आहे त्या टीमचे पार्ट होते. तर न्यूज काय होती आपली,
इंडियन मेन्स क्रिकेट टीमचे हेड कोच म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे गौतम गंभीर यांना. आणि जे राहुल द्रविड आहे, राहुल द्रविड आता फिलहाल मध्ये म्हणजे करंटली ते हेड कोच आहेत, पण जे वर्ल्ड कप चालू आहे T20 वर्ल्ड कप, त्यानंतर त्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते एक्सपायर होणार आहे. त्यानंतर गौतम गंभीर हे हेड कोच बनणार आहेत. ओके, नेक्स्ट आहे न्यूज. अदानी ग्रुप काय करणार आहे, 570 मेगावॅट ग्रीन हायड्रोजन प्लांट भूटानमध्ये बिल्ड करणार आहेत. तर चेअरमॅन कोण आहेत, गौतम अडानी हे चेअरमॅन आहे अदानी ग्रुपचे. त्यांनी अनाऊन्स केलेला आहे आणि ॲग्रीमेंट साईन केलेला आहे भूटान सोबत फॉर 570 मेगावॅट ग्रीन हायड्रोजन प्लांट करता. त्यासोबतच त्यांनी 570 मेगावॅटचा ग्रीन हायड्रोजन प्लांट साठी भूटान सोबत एक ॲग्रीमेंट साईन केलेला आहे आणि अनाउन्समेंट केलेली आहे गौतम अडानी यांनी.